व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये या सकाळच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. प्रियजनांनो, आजचं वचन आज आम्ही पाहणार आहोत आणि आजच्या वचनानं आज आमच्या दिवसाची आम्ही सुरुवात करणार आहोत. स्तोत्रसंहिता 5 अध्याय आणि 3रं वचन मी आपल्यासाठी आज घेऊन येत आहे. ते असं म्हणतं, हे परमेश्वरा, प्रातःकाळी तू माझी वाणी ऐकतोस. सकाळी मी प्रार्थना व्यवस्थित रचून तुला सादर करीन आणि तुझी प्रतीक्षा करीत राहीन. किती सुंदर वचन दावीद राजाने लिहिलेलं हे स्तोत्र मुख्य गवयांच्यासाठी आणि मुख्य गायन म्हणणाऱ्यांच्यासाठी त्यानं ही कविता लिहिलेली आहे किंवा हे स्तोत्र लिहिलेलं आहे. आणि या स्तोत्रामध्ये अत्यंत महत्वाच्या 3 गोष्टी आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि आजच्या सकाळी आम्ही या 3 गोष्टी आवर्जून शिकणार आहोत. अगदी व्यवस्थित रीतीने आपण शिकणार आहोत. त्यामध्ये पहिलं जो आहे तो दिवसाची सुरुवात आमची कशाबरोबर होत असते. आम्ही जो दिवसाची सुरुवात करत असतो ते आमच्या दिवसाची सुरुवात कशाबरोबर होते. दाविदाच्या दिवसाची सुरुवात देवासोबत होत आहे. दावीद सकाळी उठताच देवाकडे आपलं सर्व कामकाज घेऊन गेलेला आहे. तो देवाकडे वळलेला आहे आणि दिवसातील सर्व कामे आणि चिंता, निर्णय, वेगवेगळ्या प्रकारचे काम करण्यापूर्वी त्याने परमेश्वराशी संवाद साधलेला आपल्याला पाहावयास मिळतात. बऱ्याच वेळेस आम्ही उठल्याबरोबर मोबाईल पाहतो, परंतु देवाचे भक्त उठल्याबरोबर देवाच्या संगती बोलण्याचा प्रयत्न करतील. आपण ही प्रियजनांनो एक देवाचे लेकर ऍडव्हेंटिस्ट लोक या नात्याने आपल्या दिवसाची सुरुवात प्रार्थनेने होत आहे का मोबाईलने होत आहे किंवा चिंताने होत आहे, काळजीने होत आहे किंवा आम्ही ज्या काही योजना कामाच्या करत आहोत त्यानं होत आहे. या सर्वापेक्षा परमेश्वरा संगती आमची दिवसाची सुरुवात होणं खूप गरजेचं आहे आणि देवाच्या वचनानं आमच्या जीवनाची सुरुवात होणं गरजेचं आहे. आणि मग याद्वारे परमेश्वर आपल्याला मार्गदर्शन केल्याशिवाय राहणार नाही. नंबर 2 ची बाब या वचनातून जी शिकायला मिळते ती आपली विनंती देवासमोर त्यानं मांडलेली आहे. दाविदाने आपल्या गरजा, चिंता आणि त्याच्या ज्या अपेक्षा आहेत, त्याच्या ज्या योजना आहेत त्यानं देवासमोर स्पष्टपणे मांडलेलं आपल्याला पाहायला मिळतं. देव आपल्या प्रार्थना ऐकतो आणि आपल्या सर्व मुलांची म्हणजे तुमची आणि माझी काळजी घेतो. हालेलुया. प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. कारण प्रियजनांनो, फिलिप्पियरास पत्र 4 अध्याय 6 वचन असं सांगतं, कशाचीही चिंता करू नका, तर सर्व गोष्टीत प्रार्थना विनंती याद्वारे आपल्या मागण्या देवाला कळवा. आणि म्हणून या ठिकाणी दाविदानं त्याची मागणी देवाला कळवलेला आपल्याला पाहायला मिळतं. कृपा करून आमच्या मागण्या आम्ही देवाकडे कळवूया. पुढा त्या ठिकाणी म्हणण्यात आलेला आहे 3रा जो मुद्दा आम्ही शिकतो तो विश्वासाने तो देवाजवळ केलेल्या प्रार्थनांची आणि देवाकडून मिळणाऱ्या उत्तराची तो विश्वासानं वाट पाहत आहे. किती सुंदर दाविदाकडून हा धडा आहे आपल्याला, की तो प्रार्थना करतो आणि विश्वास धरतो की ती प्रार्थना परमेश्वर ऐकत आहे आणि जर ती प्रार्थना देव ऐकत आहे तर नक्की त्याचं उत्तर मला मिळणार आहे ही खात्री बाळगून तो या वचनामध्ये आम्ही पाहतो की परमेश्वराच्या उत्तराची वाट पाहत आहे. दावीद फक्त प्रार्थना करून थांबला नाही, तर अपेक्षेने त्याच्या उत्तराची त्यानं वाट पाहिली. परमेश्वरासाठी केलेली प्रार्थना यावेळेस विश्वासानं भरलेली असेल, देव योग्य वेळी आणि योग्य प्रकारे उत्तर देईलच यात शंका नाही. आणि ही आम्ही खात्री विश्वासक या नात्याने आम्ही खात्री बाळगणं गरजेचं आहे. कारण प्रियजनांनो, स्तोत्रसंहिता 27 अध्याय 14 वचन असं म्हणतं, परमेश्वराची वाट पहा, धीर धरा आणि तुमचे हृदय बळकट होऊ द्या. आम्ही प्रार्थना केल्यानंतर बळकट हृदयानं परमेश्वराच्या उत्तराची वाट आम्ही बळकट हृदयानं आणि धीर धरून पाहणं गरजेचं आहे. म्हणून प्रियजनांनो, स्तोत्रसंहिता 5 अध्याय 3रं वचन जे आजच्या सकाळी आमच्यासाठी आहे ते आपल्याला शिकवतं की प्रत्येक दिवसाची सुरुवात प्रार्थनेने करावी. आपल्या सर्व गरजा देवासमोर मांडाव्यात आणि विश्वासानं त्याच्या उत्तराची वाट पाहावी. जे लोक परमेश्वराचा शोध घेतात त्यांना त्या दिवसभर त्याचे मार्गदर्शन लाभते, त्याची शांती लाभते आणि त्याचं सामर्थ्य सुद्धा त्यांना अनुभवायला मिळतं. देवबाप या 3ही गोष्टींच्या द्वारे तुम्हाला आशीर्वादित करो आणि तुमच्या दिवसाची सुरुवात या वचनानं हो अशी माझी प्रभूचरणी प्रार्थना आहे. देव तुम्हाला आज दिवसभर मार्गदर्शन करो. आमेन. मे गॉड ब्लेस यू ऑल.